Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about 6 standards day 7 bridge course activities. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 6वीचा जो सेतू अभ्यास अर्थात ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचे डे 7 ॲक्टिव्हिटी आज आपण बघत आहोत. ऑलरेडी आपण डे 1 टू डे 6 पर्यंतच्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. तुम्ही जर त्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. लेट्स गो. तर आजची डे 7ची ॲक्टिव्हिटी काय आहे, त्याचं जे टायटल आहे ते अवर क्रिएटिव्ह प्रोजेक्ट. अवर क्रिएटिव्ह प्रोजेक्ट म्हणजे आपण बनवलेले एक सृजनशील प्रकल्प. म्हणजे विद्यार्थी काही त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते, त्यांच्यामध्ये कल्पकता असते, ते इथे आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर अशा प्रकारे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये काय-काय येऊ शकतं, त्याच्यामध्ये कलेक्ट्स तुम्ही संग्रह करू शकता, रीड्स अँड ॲप्रिशिएट्स पोएम्स, सॉन्ग्स अँड स्किट्स. तुम्ही कवितेचा संग्रह करू शकता किंवा गाण्यांचा संग्रह करू शकता. जे तुमचं स्किट आहे, लघु कथा असतील, ते तुम्ही एकत्रित जमा करू शकता. या बऱ्याच गोष्टी या आजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुमच्यामध्ये कोणती कॉम्पिटन्सीज म्हणजे डेव्हलप होणार आहेत. अर्थात यू विल बी एबल टू कलेक्ट, रीड्स अँड ॲप्रिशिएट पोएम्स, सॉन्ग्स अँड स्किट. अर्थात आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकणार आहात किंवा तुमच्यामध्ये एक गुण डेव्हलप होणार आहे. तो म्हणजे तुम्ही संग्रह करायला शिकणार आहे, वाचन करायला शिकणार आहे आणि ॲप्रिशिएट्स म्हणजे जे तुम्ही संग्रह केलेला आहे, वाचन केलेलं आहे, त्याचं तुम्ही कौतुक करायला देखील शिकणार. जर तुम्हाला एखादी कविता आवडली, तुम्ही कविताचं ॲप्रिशिएट करू शकता. गाणी आवडली तर त्याचं ॲप्रिशिएट करू शकता. स्किट स्किट म्हणजे लघुकथा किंवा शॉर्ट स्टोरीज आपण म्हणतो, ते तुम्ही संग्रह करू शकता. गाण्यांचा संग्रह करू शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्या आजच्या या व्हिडिओजमधून तुम्ही शिकणार आहात. तर आजचा जो मेन कव्हरेज असणार आहे, ज्या टॉपिक्सवरती चर्चा होते ते म्हणजे कलेक्ट, रीड अँड ॲप्रिशिएट पोएम्स, सॉन्ग्स अँड स्किट. ते काय आहेत आपण अधिक पुढे चर्चा करूया आजच्या व्हिडिओबद्दल. लेट्स गो. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे नेहमीप्रमाणे, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? कशाबद्दल म्हटलेलं आहे? द टेक्स्ट बुक हॅज मेनी थिंग्स टू हेल्प लर्नर्स. जे तुम्हाला शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये जो टेक्स्ट बुक किंवा पाठ्यपुस्तक असतं, शाळेतील जे शिकवलं जाणारं जे पुस्तक आहे त्याला आपण टेक्स्ट बुक बोलतो, पाठ्यपुस्तक. त्याच्यामधून विद्यार्थ्यांना काय शिकायला भेटतं? दे कॅन लर्न मॅनी थिंग्स रिगार्डिंग द लर्निंग लँग्वेजेस बेटर. म्हणजे इंग्रजी भाषा अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी या इंग्रजी भाषेमधून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतात. फॉर एक्झाम्पल शॉर्ट स्टोरीज, पोएम्स अँड फन कन्व्हर्सेशन टू रीड. तुम्ही लघुकथा, कविता आहेत किंवा संवाद आहे, ह्या जे भाषेच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, ते तुम्ही शिकता, ते वाचायला शिकता, बोलायला शिकता. या सर्व गोष्टी तुम्ही टेक्स्टबुकमधून शिकत असता. आणखीन काय? न्यू वर्ड्स आर शोन विथ द पिक्चर्स. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नवीन शब्द, डिफिकल्ट वर्ड्स चित्राच्या माध्यमातून समजावून दिलेले असतात आणि एसे मीनिंग्स, निबंध असेल त्याचा अर्थ सांगितलेला असतो. आणखीन काय असतं? देर आर ग्रामर गेम्स. इव्हन ग्रामरसारखा अवघड विषय म्हणजे व्याकरण देखील गेमच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून समजावून दिलेलं असतं. अँड स्पीकिंग ॲक्टिव्हिटीज टू हेल्प लर्नर्स टॉक क्लिअरली. त्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन, डायलॉग, हाऊ टू स्पीक इन इंग्लिश च्या रिलेटेड काही गोष्टी ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात, जे की विद्यार्थी वर्गामध्ये परफॉर्म करून त्याच्यामधून शिकतात. इट ऑल्सो गिव्ज रायटिंग प्रॅक्टिस. लिहिण्याची प्रॅक्टिस होते, रोल प्ले होतो. म्हणजे तुम्ही एखादा ॲक्ट किंवा एखादं नाटिका तिथे परफॉर्म करू शकता समोर येऊन. आयडियाज टू मेक लर्नर जॉयफुल. या तुमच्या नवीन कल्पना ॲक्टच्या माध्यमातून किंवा नाटिकेच्या माध्यमातून परफॉर्म करू शकता. सो ऑल दोज थिंग्स म्हणजे तुमचं जे टेक्स्ट बुक असतं ते सर्वगुण संपन्न आपण म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाईल. एवढं इम्पॉर्टंट तुमचं इंग्लिश टेक्स्ट बुक इयत्ता 6वीचं असतं. आणि आता जे नवीन जे टेक्स्ट बुक आहे याच धर्तीवरती असणार आहे, की ऑल दिस थिंग्स यू विल गेट नॉलेज इन दिस न्यू चेंज्ड करिक्युलम्स टेक्स्ट बुक. ठीक आहे. आता याच्या रिलेटेड इथे काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण बघूया. रीड अँड इनॅक्ट. वाचा. इथे एक डायलॉग किंवा एक सीन दाखवलेला आहे आणि तो तुम्ही ॲक्ट करू शकता जे सांगितल्याप्रमाणे. काय आहे? आवर क्रिएटिव्ह प्रोजेक्ट.
The bell rings. Bell शाळेची बेल वाजते. Students sit in quietly as Mrs. Sadhana, the teacher, enters. मिसेस साधना वर्गामध्ये जसे प्रवेश करतात बेल वाजल्यानंतर सर्व विद्यार्थी शांतपणे वर्गामध्ये बसतात. टीचर सेड, गुड मॉर्निंग क्लास. टुडे वी शॅल स्टार्ट अ स्पेशल प्रोजेक्ट. विद्यार्थ्यांनो, आज आपण एक विशेष प्रोजेक्ट प्रकल्प राबवणार आहोत. कलेक्टिंग सॉंग्स, पोएम्स अँड स्किट्स. आणि याच्यामध्ये काय डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे गाणी असतील, कविता असतील, त्या कलेक्ट करायच्या किंवा स्किट्स कलेक्ट करायच्या, संग्रह करायचा. रवी सेड, वाव, व्हॉट डू वी हॅव टू डू मॅडम? मॅम, आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल? टीचर, वर्क इन ग्रुप. आपल्याला ग्रुपमध्ये हे काम करायचं आहे. कलेक्ट ऑर क्रिएट वन सॉन्ग. तुमच्यापैकी एक ग्रुपमध्ये किंवा पर्सनल सुद्धा काय तुम्ही संग्रह करू शकता किंवा स्वतः नवीन सॉन्ग असेल, गाणं असेल किंवा पोएम असेल किंवा स्किट असेल, स्किट म्हणजे लघुकथा, तुम्ही स्वतः निर्माण करू शकता किंवा कुठून रीड केलं असेल तर ते जमा करून ठेवा. अँड ते कलेक्ट करून किंवा तुम्ही क्रिएट केलेलं सॉन्ग किंवा पोएम तुम्हाला काय करायचं आहे, यू विल प्रेझेंट डेम इन नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यामध्ये पुढे येऊन वर्गामध्ये ते प्रेझेंट करून दाखवायचं, म्हणजे परफॉर्म करायचं. तुम्ही आलेलं ते बोलून दाखवायचं आहे, सादर करायचं आहे. यावरती प्रत्येक विद्यार्थी काय बोलतो? प्रत्येक सेट, कॅन वी राईट आवर ओन पोएम्स? आम्ही स्वतःच्या कविता लिहू शकतो का? टीचर, ऑफकोर्स, निश्चितपणे. क्रिएटिव्हिटी इज अ वेलकम. तुमच्यामधली जे क्रिएटिव्हिटी असेल तर त्याचं स्वागतच असणार आहे. अरुण सेट, कॅन आय प्ले माय ड्रम फॉर अवर सॉन्ग? जर आपण सॉन्ग कोणाचं असेल तर मी ते माझा ड्रम इथे वाजवू शकतो का? म्हणजे ह्या म्युझिकची आवड आहे. टीचर सेट, ग्रेट आयडिया. अरे, ही तर कल्पना छानच आहे अरुण. म्युझिक मेक्स इट लाईव्हली. म्युझिकमुळे एक जिवंतपणा येतो, एक छान एक सूर मिळतो. लता सेड, आय विल बी द ग्रुप लीडर टीचर. टीचर, मी ग्रुप लीडर बनेल. आय विल हेल्प एव्हरी वन टू प्रॅक्टिस. सर्वांना प्रॅक्टिस करण्यासाठी मी त्यांना हेल्प करेल ॲज ए ग्रुप लीडर. सो इन दिस वे इथे आपण बघू शकतो टीचर एक प्रोजेक्टवरती विद्यार्थ्यांबरोबर डिस्कस करतात की कशाप्रकारे सॉंग्स असतील, पोएम्स असेल, स्किट असेल, जमा करायचे, परफॉर्म करायचे, कोण काय काय करणारं, कोणामध्ये काय नवीन क्रिएटिव्हिटी आहे, दे आर डिस्कसिंग हिअर. आणखीन पुढे काय बोलतात ते बघूया. टीचर सेड, परफेक्ट, लेट्स बिगिन. चला आपण सुरुवात करूया. स्टुडंट सिट टुगेदर ग्रुप. सर्व विद्यार्थी ग्रुप्समध्ये बसतात अँड डिस्कस इगरली. आणि उत्सुकतेने सर्वजण चर्चा करतात. रवी सेड, रवी म्हणतो, लेट्स मेक अ फनी स्किट. चला आपण एक मजेशीर स्किट बनवूया. स्किट म्हणजे एक स्टोरी बनवूया, लघुकथा तयार करूया. अबाउट टॉकिंग पॅरट, बोलणारा पोपट पॅरट, याच्यावरती एक लघुकथा तयार करूया. प्रतीक सेड, अँड आय विल राईट अ शॉर्ट स्कूल पोएम. मी शाळेवरती एक छोटी कविता पण देखील बनवतो. अरुण सेड, आय विल ब्रिंग माय ड्रम फॉर रिदम. त्याला रिदम देण्यासाठी, ताल देण्यासाठी मी माझा ड्रम सुद्धा आणेल. सो स्टुडंट काय काय करणार त्याच्याबद्दल चर्चा करतात. लता साहेब, ऑसम टीमवर्क. आपलं टीमवर्क खरोखरच मित्रांनो ऑसम आहे, सरप्रायझिंग आहे. अ फ्यू डेज लॅटर, काही दिवसानंतर दे प्रेझेंट देअर वर्क प्राऊडली. त्यांनी जे जे केलेलं आहे, संग्रह केलेला आहे, कलेक्शन, ते वर्गामध्ये येऊन प्रेझेंट करतात. प्रत्येक रिसायटिंग कविता म्हणून दाखवतो. आय लव्ह माय स्कूल सो मीन अँड क्लीन, द हॅपीएस्ट प्लेस आय हॅव एव्हर सीन. कवितेच्या वेळी ते प्रत्येक बोलून दाखवतो. अरुण सेट, प्लेइंग द ड्रम बूम बूम बूम. त्या कवितेवरती ताल देताना तो आपले ड्रम वाजवतो. टीचर क्लॅपिंग, एक्सलंट जॉब चिल्ड्रन, यू आर लर्न टू कलेक्ट, क्रिएट अँड शेअर्स विथ जॉय. तुम्ही आता छानपैकी शिकलेले आहात की कशा प्रकारे संग्रह करायचा, निर्मिती करायची, क्रिएटिव्हिटी अँड शेअर करायचा, आनंदाने एकमेकांना शेअर करायचं, ह्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत. ऑल स्टुडंट्स चिअर. सर्वजण चिअर अप करतात, उत्साहाने एनकरेज, एकमेकांशी अभिनंदन करतात. लर्निंग अ जॉयफुल वेन वी क्रिएट अँड वर्क टुगेदर. म्हणजे जेव्हा आपण एखादी क्रिएटिव्ह वर्क करतो आणि एकत्रित काम करतो, याच्यामुळे खरोखरच आनंदाने आपण लर्निंग करीत असतो, शिकत असतो. सो ऑल याच्यामधून हे मॉडेल किंवा बोधकथा आपल्याला भेटते. सो अशा प्रकारे एक इथे सीन क्रिएट केलेला आहे आवर क्रिएटिव्ह प्रोजेक्टच्या रिलेटेड. आता इथे थोडेसे काही ॲक्टिव्हिटी आहे ते बघूया. क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज काय आहेत? अ रिफ्लेक्शन ऑफ द स्किट. व्हॉट मेसेज ऑर मॉरल डिड यू लर्न फ्रॉम द स्किट? या स्किटमधून किंवा या छोट्याशा
डायलॉग्समधून किंवा शॉर्ट स्टोरी टाईप जे ॲक्ट आहे त्याच्यामधून तुम्ही आपल्याला कुठला मेसेज, कोणता मेसेज आपल्याला मॉरल किंवा मेसेज भेटला ते सांगा. आणि सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू फील वाईल परफॉर्मिंग इट? तुम्ही परफॉर्म करताना वर्गामध्ये तुम्ही जे कलेक्शन केलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं किंवा कशा प्रकारे तुम्ही फील केलात? जे आन्सर इथे दिलेलं आहे बघा, प्रत्येकाचा आन्सर दिलेला आहे. वन जे काय आहे, फर्स्ट क्वेश्चन जे आहे तो, व्हॉट मेसेज ऑर मॉरल डिड यू लर्न फ्रॉम द स्किट? आन्सर, द स्किट. या प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. द स्किट टॉट अस. या स्किटमधून आम्हाला शिकवलं काय? द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. टीमवर्कचं महत्त्व. क्रिएटिव्हिटी अँड शेअरिंग आयडियाज. Learning is more joyful when we work together and appreciate each other. So this way we can write answer. Second question, how did you feel while performing it? हे परफॉर्म करताना तुम्हाला काय वाटलं किंवा कसं वाटलं? आय फेल्ट हॅपी. मला खूप आनंद झाला. एक्सायटेड अँड परफॉर्मिंग द स्किट. इट हेल्प्स मी टू बिल्ड कॉन्फिडन्स अँड आय एन्जॉयड वर्किंग विथ माय फ्रेंड. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला, आत्मविश्वास वाढला आणि मित्रांबरोबर काम करताना मला खूप आनंद देखील झाला. सो दिस वे यू कॅन राईट दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स आन्सर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती बघूया. पोएट्री ॲक्टिव्हिटी. नेम द पोएम यू लाईक अँड रीड इन द क्लास. तर तुम्ही कुठल्याही कवितेचं नाव लिहू शकता. द रेनबो. यू मे ऑल्सो राईट युअर ओन पोएम किंवा अदर पोएम्स नावं तुम्ही लिहू शकता, तुम्ही जे कलेक्शन केलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, क्रिएट अ पोएम टुगेदर ॲज अ क्लास. वर्गामध्ये एकत्रितपणे तुम्ही एखादी कविता क्रिएट करा, निर्माण करा. व्हॉट लाईन वुड यू लाईक टू ॲड टू द पोएम? म्हणजे प्रत्येकाने एक एक लाईन सांगायची. मग तुम्हाला कोणती ओळ ॲड करायला आवडेल ते दिलेलं आहे एक एक्झाम्पल म्हणून. टुगेदर वी लर्न, टुगेदर वी शाईन, with love and kindness our hearts will shine. So this way you, इथे फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने असे लाईन्स इंग्लिशमध्ये पोएटिक लाईन्स बोलू शकता किंवा ॲड करू शकता. सो या प्रकारे ही स्किट इथे इथे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी लास्ट वन दिलेली आहे, कलेक्शन ऑर ॲक्टिव्हिटी. मेक अ स्मॉल कलेक्शन ऑफ युअर फेवरेट पोएम्स, सॉंग्स अँड स्किट. तुमच्या आवडत्या कवितांचा किंवा गाण्यांचा किंवा स्किटचा तुम्ही काय करा, संग्रह करा. जे इथे एक एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे, माय कलेक्शन. एक छान एक बॅनर तयार केला आहे. पोएम्स कलेक्शनमध्ये कवितेची कोणकोणत्या कविता तुम्ही संग्रहित आहेत त्यांची नावं दिली आहेत. फॉर एक्झाम्पल द रेनबो आहे, इफ आहे, इफ रिटन बाय रुडियार्ड किपलिंग, देन स्टॉपिंग बाय वूड्स, द सन. सो दीज आर द सम ऑफ द नेम्स ऑफ द पोएम्स. द सॉंगचं कलेक्शन इथे दाखवलेलं आहे. वी शॅल ओव्हरकम, heal the world, then count on me, let's spread peace this way. And skits दिलेले आहे तिथे. The honest woodcutter, traffic rules, save water, kindness code. So these are the collections of poems, songs and skit. So या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला किंवा या ॲक्टिव्हिटीजमध्ये शिकायला मिळालं की कशा प्रकारे वी कॅन गेट अ कलेक्शन ऑफ पोएम्स, सॉंग्स अँड स्किट अँड हाऊ टू ॲप्रिशिएट देम. या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.